बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या ए काका काय घाणपड्या गाणपड्या म्हणू नका काका बिका परत एका टोक्यात पाडीन मग सुट्टी देणार काय नाही झालं? ते फायटरनं पैसे दिलेलं ते 500 घाला अजून त्याला इसार माघार देऊन टाक 1000 रुपये ते घेतोय का बघ जसं तर दिलेली जमीन आम्ही दिली माझ्याकडे घेणार आहे, तुम्ही दोघं द्या की आम्ही दिली काय करत नाही झपाट्यातच पाडीन देऊन टाक त्याला माघार आणि जमिनीत इसार माघार दिल्यावर घरी येऊ नको घाणपड्या मारीन कुत्र्या सोडणार नाही अहो तुम्ही घेतलाय तुम्ही माघार द्या की दे की तो तुला काय करतोय तो घेतला पाहिजे का नाही लागत तुमची तुम्ही द्या. हा तुम्हाला घ्यायला कोणी सांगणार माकडानो जमीन मग चला मग. द्या पैसे तुझ्या जवळचं ती घाणपड्या पैसे 1000 रुपये त्याला माघारी अहो तुम्ही इसारात घेतला मी कुठलं देऊ होती सर तुला दिले जायचं पैसे 500 दिली जमीन आम्ही जमीन दिली मग एका ठोक्यात पाडीन तुला दहान पाड्यात तू तर लय नाटक करू नको हा जमीन दिली आम्ही हा मग बैल घेऊन जाणार आम्ही घेतली अरे जावा की पण जमिनी विकून जाता माकडावून जरा कळतं का नाही गावात आपली घराला घर तुला माहिती नाही कुठं पण आडून कचा कचा चढून एका टोक्यात पाडून ताणून मारून तुम्हाला सांगतो बरं दोघांना इथं आपण घालवायला गावात नाही दे ना 1000 रुपये रे. घरातली गोष्ट काका घरात आपण कळतं का नाही तुम्ही कशाला बिन कामाची जमीन विकायची तू घे ना म्हणजे आता कोण त्यो 1000 रुपये त्याला दे की माघारी मी घरी दे तुला 1000 रुपये तुझ्या जवळ घालून दे नाही घेणार तर बघायला फुटल्या पुढं मी कोंबडे विकणार आहे 4-5 कुठल्या कोंबड्या घरातल्या. 1000 रुपये घरी येऊ नको तुला सांगतो त्यानं 1000 रुपये इसार परत घेतला हा. तरच घरी यायचं हा नाही घरी यायचं नाही जाण ठेव कोंबड्या दे नेल तर कोंबड्या सकट द्यायच्या नाही त्या माझ्या इसा 1000 रुपये घरी जावा तुम्ही मी हा. करतो बरोबर जुळणी हा जावा वकील साहेब आपण जमिनीच काय झालं कशाची जमीन गेली जमीन गेली इसारा देत नसतो ती माघारी पाहिजे आता वकील साहेब हा. एक काम करायला लागते अण्णा हा. तुम्हाला सांगतो ती फायटरला इसारात माघार द्यायचा आहे काका म्हणला त्याचं 500,000 देऊन ये आणि माझ्या संग चला दोघं आता फायटर माघारी घ्यायचा का देईल का ते माघारी द्यायचं नाही त्याला द्यायचं आहे माघारी काय बुद्ध्या गेले ज्ञान गेलेलेच लागा काय लागा चांगले एखाद्या घेऊन फिरतो का नाही तू अरे त्यांचं काम होतं माझ्याकडे आली तर त्याला माघार द्यायचा इसारत नाही म्हणताय ते सुद्धा कळत नाही अरे घेईल का पण ती आता बाबाचा पुढे बोलला का नाही टोक्यात पाडीन ही सरत ते कोण घ्यायचं ती तर माहिती आहे का तुम्हाला काय उगाच अक्कल नसल्यासारखं बोलता येतं इथं आमच्या जीवन मारणारा प्रश्न झालाय मला सांगितले त्याचा इसारा दिला शेवट घरी यायचं नाही घरी येऊ नको म्हणून सांगितले अरे घ्यायला पाहिजे ना फायटर आवाज बंद करायचा तुम्ही बोलाय नाही उलट सुलट बोलताय तुम्ही वकील साहेब हा. चला जाऊया आणि दिवेक माघारी येऊन नाही घेणार तरी पुढचा प्रयत्न करतो मी सांगत चाला की नुसतं तुम्ही अरे मला काम आहे जरा तू जा तुम्ही दोघं जावा लगा काय लगा नो काम आहे आता तुला नांगरायला जायचं आहे नागरायला काय बोलतोय काय काम आहे भाऊ तुमचं एवढं होत नाही. वकीलच काय तुझं कामच काय तो अडचणीत आणल मला घरी गेलो म्हणून म्हणाले घरी आला माझ्या म्हणून तो पर्यंत केस टाकाय बसलाय गाण माणूस आहे माझं त्याचा आधीच पटत नाही तुम्ही चला बरं घे गाडी घेत ही काय गाडी जावे की याला तुझ्या कामाला फिरवत नाही गाडी तुझी घे माझ्याला मग त्याला नाही माझ्याकडे इथं बसत नाही अण्णा साहेब तेवढं तर करा अण्णा तुम्ही हा तुमच्या गाडीवर जाऊया बरं चला चला हा चला थांब जरा काय झालं थांब एक काम आहे जरा आमचं जरा काम आहे गाडी लाव साईडला गाडी लावतो पण गुंड्या पिंड्या केल्या तर एका एका ठोक्यात पाडेल अरे काय गुंड्या करत नाही ते फायटर झालं कुत्र बित्र बांधून घाल म्हणा कुत्र बित्र लागेल माग बाबा जगात ते माझ्याकडे आधी तिरक्या नजरेनं बघतोय मी म्हणाले मी थांबते तिथं गाडी अरे प्रेमानं घे जरा सांग जरा तुम्हाला कशाला आणलंय ना चला गेला का नू अहो अभि काय काम आहे बघू द्या गे आलं की चालेल की गाडी लावते साईडला आलो चल गाडी लावा गे म्हणजे चोरून बोलायचंय म्हणा अरे नाही 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 चोरून नाही ते कुत्र्याला भ्या वाटते रे
अण्णा मी काय म्हणतोय हा. आपणाला आप्पासारखा हा. आहे फायटर सारखा आहे हा. आपणाला काय करायचं तू कुणाचं हा. आपणाला आता पुढे काय आलंय 31 डिसेंबर आलंय आपणाला पार्टी करायची हा 1000-2000 कोणाने मिळते का ही बघूया बरोबर आहे पण माझ्या किशीत तेवढं काय झाले अहो किरकोळ आहे तुमची केस अहो बाहेर देशात येते लोक माझ्याकडे ही बघा पोराशी बाहेर देशातनं लोक माझ्याकडे येतील मोसाला गेला हा मग ही तुमची काय किरकोळ गोष्ट आहे हो माझे केस तेवढी जवळ झाली बाद झालं अहो ते जे हा. काय टेन्शन घेताय तुम्ही बर चला चला काम भरून जे म्हटलं तर येत नाही हा अगं काय इडी बिडी आहे काय माणसाने कोणी बघितलं म्हणजे माझ्या दरारा किती आहे गावात आणि दोघरी फेकून हात द्या मला कुत्र्याला पोत टाकले त्यावर गाणं बसलाय दिसतं की तुमचा दरार हसा आप्पा तुम्ही हसा आमच्या ह्याच्यावर हा आम्हाला बघून आणलं म्हणून तुम्ही हसायला लागला बे लागा तुम्ही मीठ चोळायचं मोर पडला कशाला आणता तुम्ही इकडे? अरे ती सारा द्यायला तू बाबा इसरात माघारी घेत तुम्ही पण हे करा तेवढं अरे पाय सोड की चल दवाखान्यात घे त्याला. दवाखान्यात नेऊ दे की, हा? ए, उठ, चला. काय करून लागा तुझी बायको बघायचं नाही ना तिला काय बोलला काय का बसत तुम्ही काय लागा यो बाबा सुजरी का नाही कोणास ठाव चालून संकट आले माझ्या घरावर आले का आणले तुझ्या बायकोनं भांडी फेकून मारले काय होणार असं हो होणार भांडे फेकून कोंबड्याला फेकून मारले ती हो काय तर म्हणणार अवघड हे बाबाला घरात कळाल तर बिनकामाचं मला ठेवणार नाहीत ती ए, आम्ही होतोच की तिथं आम्ही बघितले की नेमकं हो. मारले काय वकील साहेब तुम्ही उगं काय तर भांडणं लावायचं काय काढून नका. मिटवायचं काय तर बघ चला का भांडणं लावायला लागला तुम्ही आता मग ती इसाऱ्याचं पण मिटवून टाक हे सारा तुम्हाला सांगतो माझे माघारी घेतो पण एवढ्यात मला वाचवा तुम्हाला सांगतो वाचव दे गाडीवर येताना का नाही सरपंचानं आपल्याला बघितले होय मला पण अण्णाला फोन आलता काय झालंय आपल्याला डोक्याला धरून कुठे घेऊन चाललाय काय झालंय मी म्हणलं दवाखान्यात या म्हणलं तिथं सांगतो तुम्हाला काय झालंय काय नाही ते ए बाबा आता यायला लागले ते त्यांना सांगतो या अण्णा सरपंच बी आले. आपा कसं वाटते बरं वाटते का हा तर 10 रुपये दे की मला वकील साहेब हे काय बनगड आहे काय सुदबीत गेल्या काय सर पोरा ए, आप्पा! मग आपा ए आपा आपाचं का नाही डोकं बळी करलं आता रियाज का करायला लागले ए पोरा बस काय ले मी आणणार अप्पा मला ओळखताय का 10 रुपये दे की डोकं फिरलं फायटर डोकं फिरलं ती बहानातनं गेलंय त्याला पहिलं काय आठवना बघा आता काय करायचं अण्णा काय करायचे आपा पडलं कसं बस 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 इथं बस आओ तुम्हाला सांगतो घसरून पडले कुठं दारात तोंडात घातली. आपा पाकधी झाले बाबा आणि मी एकटाच होतो मीच घेऊन आलो गाडीवर ही कोण नव्हती मी एकटाच घेऊन आलो गाडीवर बरं असल्या झोपा आपा आपा झोपा 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 घसरूनच पडले का तो ते इशाऱ्यासाठी मारले फिरले ते नाही नाही हे सर माघार किती पडले मी आमची मस्करी करा असले असले मस्त करते असं. लगा हे आधीच येड्यागत करत होतं पाकच येडत आला आता डोक्याला मार लागलाय वाटतं जाम लागा असू द्या सहन करा एवढ्या बरं सहन करा हे झोपा आपा सांगता काय झोपा सरपंच हा बोला ही घेऊन जावं त्या काका दिवा घेऊन जावं तुम्ही घेऊन काय आम्ही जात नाही आम्ही मोहर जातो घेऊन या तुम्ही मागणं तर मोहर जातो आम्ही या मागणं घेऊन या चला आपण जायला मागणं. हेच कसं आता हे अवघड आहे की. मला मदत करू लागा हो हा? ह्याचं बोलवून आम्हाला कुठं आठवतो बाबा त्यात काय तुम्ही शिशुटीत दिसलाय तुम्ही दोघं पण ते तुम्ही ते दाब- चलालाय दाब देत नाही तुझ्या बायकोन आता मारलं मग त्याला काय झालं तुझी आमचा समज काय तुझ्या बायकोन मारलंय नाही नाही बघा जाऊ बायकून तुम्ही बघा जाऊ ती फाशी द्या जाऊ बायकूला मला काय करायचंय मी मारलं नाही आता- हा तुम्ही शिशुटीत दिसलाय दोघं पण हा घेऊन चलाय तुम्ही सांगा चला येताना तुम्ही घेऊन आलाय
चला बाबा बघू. आमच्यासनी काय सांगू नका कोणाला. चला काय सांगा. ए बाबा चला घेऊन जा. काका त्याचं काय बोलायचं नाही बरं का. नाही अण्णासाहेब बोलताना तुम्ही अण्णा. ए उचला. आता असू देच की आता काय करायचं. चल धरा. या पाय खाली पाय खाली ठेव. पाय घेऊन ठेव. चष्मा घाल तुझा चल. ठेवाय तुमच्या खिशाला आता चष्मा राहते मी. आपली क्वालिटी कडे शेवटी आपलाच माणूस आहे राव. असं चल. हा आता घे माझा मुका तरी की बाबा. वकील साहेब या की लवकर. आज मारू एक गाडीला पाय काढ. ए सगळं धरून बसवा. अण्णा बसा. अण्णा धरलं काय जाऊ द्या. अण्णाला बसवतो काय बसले बसले. काय झालंय धोतर सोडा की. पडलं वाटतंय ना काय धोतर सोडा की. काय अवघड आहे. सोड हा? सोडलं काय पप्पा मला कोणा पाहिजे. ए काका काका ए काका थांब. ओ मामा काका ओ मामा कुठे चाललाय तिकडे आवाज येतो मोहर चाललाय. तुमचा माणूस घेऊन जावा. काय माणूस घेऊन कुणी मारलं तुला. माझा तीन बुद्धी बदल पाकल्या का काय करायचं. बरोबर आहे. खाली बसा. कुणी मारलंय कुणी मारले कोण मारते ताव. कोण मारतोय म्हणजे तुमच्या बक्का बक्का नाच रे तुझी पिल्ली पाच रे. एक पिल्लू मेल गाडीत घालून नेल. गाडी गेली डोंगराला आपण जाऊ बाजारला. बाजारात नांड्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या. एक मुलगा चुकला छड्डी खाली लपला. छड्डी त्याला चावली. इद्या देवी पावली. डोक्यात पाक काय बाजलं काय केलंय ना रे. झाली पाक हा? कोण काय करते तेव्हा. संघात घालबडी लागली संघात. मला सांगतो मी. तो तुमचा इसार द्यायला सकाळी आलता का नाही माघारी. होय आलतं की. त्या टायमाला त्याला मारलंय कुणीतरी. मारलं नाही कुणी. मारलं नाही कुणी. घसरून पडले तर सुरून पडल्या बुद्धीबळ ठोसूर द्यायची. संघात घालबडी आता बुद्धिभ्रष्ट झाले त्याला आम्ही काय करणार आहे. तुम्ही दोघं बी डोक्याला मार लागला. मामा मामा हा मी मामा आहे. मामा मला 10 रुपये दे. बाजूला संघात घालबडी करायची कायम. मामा दे की 10 रुपये. काय काका डोक्यावर परिणाम झाला वाटतं. डोक्यावर परिणाम नाही ह्यांच्या घरी गेल्यामुळे त्याचा. तुम्हाला सांगतो आणि जाताना काय घसरून पडले ते. पाय कसून पडला हे बघा तुम्ही तिघं बी काढली बोलाय त्याला. ए काका आमचं काय संबंध आम्हाला काय माहिती. शेवटी अण्णा मी केस टाकणार. तुम्ही सगळं याला कारणीभूत आहे. जमीनचा जैसार मला तुम्ही देताना होता मला माहिती आहे. वकील साहेब हा. तुम्ही होता. तुम्ही हे शेणाला घेऊन आलाय. तुम्ही खरं खरं बोला. घसरून पडले ते का नाही. तर पैसे पिशवी निघतं कॅमेऱ्यात निघल सगळं. हा कॅमेऱ्यात नका निघतंय. पाकल्या का बिघडून ठेवलेल्या का आम्हाला का आमचं एक कुलते होता पुतण्या त्याच्या डोकं मारलेला याला तुम्ही ध्यान ठेवा. आम्ही मारलेला नाही. मग ती तुम्हाला घसरून पडले. तुम्हाला ध्यान ठेवा. तुम्हाला चौकावर बी मी केस टाकणार आहे आता. बाकी काही नाही. ए, अण्णा आपला काय संबंध आहे हो? हो, संबंध आहे तर तुम्ही होता तिथं. होय काका आमचा काय संबंध आहे. तुम्ही इसार देताना होता. अण्णा तुम्ही होता इसार देताना. काका हा? या ठिकाणी काय केलं. हा सरपंच बरोबर आहे. ह्या ठिकाणी काहीतरी काय तर काहीतरी केलंय केलं ह्याला. तुमच्यावर नाही केस हा, टाकलं घेऊन तर. जावा. आणि का चुलत्याला मला का पिंट्या म्हणतो घाण पड्या का ते काय पद्धत आहे का नाही बे? अहो, आता डोक्यावर पडलं झालं असेल काय तरी, हो. ए काका होईल की चाललंय? मम्मी आली मम्मी आली मम्मी 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 आली मम्मी मम्मी. नव्हता तरी मामा आहे ती. मम्मी हो. अरे असं कुठे केलंय. तुम्ही दवाखान्यात द्याला. आम्ही होतो का नाही जेवण तसं. तुम्ही काय नाही आला त्याला दवाखान्यात. अहो, मी होतो म्हणून दवाखान्यात नेलं. दुसरं कोण दवाखान्यात नेलं नाही.
आम्हाला सांगितलंय का दवाखान्यात असताना तुम्ही काका हे काय तर भानगड झालेली आहे. भानगडच आहे तर आहेत ना का वाघ इथं तिघं चौघ खरं खरं सांग काय झालं हा फटक्याला सांगायचं काय झालं ते नाही, ताणून ताणून मारीन बाबा एक सगळे काय झालं माहितीये का आपला तुमचा जमिनीचा काहीतरी व्यवहार होता घरी गेलतो हा आपण मला म्हणलं जाऊन येऊया आम्ही गेलो पण फायटरला त्या बायकून भांडे फिकून मारलं एक फायटरच्या पाठीत बसलं दुसरं फिकून मारलं याला फायटरला ती चुकून लागले माझ्या डोक्यात खाता का झालं अरे घसरून पडतोय तुला तर पहिला अडकवतो ध्यान ठेव आता माझ्या आबरू जाईल म्हणून मग ते दुसरं काय नाही काय आबरू जाईल? बायकोनं मारलेलं म्हणून नका कोणी? कसं आहे माहित आहे का माझी आबरू जाईल गावात अरे बायको सांग केस टाकतो की काय भेज करताय मला हा पण बायकोनं मला मारलं म्हणून का बा माझी आबरू जाईल हो गावात सगळ्या माझ्या आबरूचं काय माझ्या दवाखान्यात सांगा येत नव्हतं तुम्हाला मग तुम्हाला सांगितलं की आम्ही काय मारलेलं नाही आम्ही मारतोय दवा बायकोनं मारलं लागले हो पाठी लागल्या नुसती टकोऱ्या दुसरं काय सुद्धा झालेलं नाही होतंय दोन ते दिसत काय व्यवस्थित होतंय तुम्ही त्याला असताना सगळं मला विचारलं मी काका असून घरात आमच्या माहिती आहे कर हा कुठं बी हात घालते काका ही बारक्या मेंदूला लागलेला आहे हा त्यामुळे हे असं करतोय ओ दत्रे मामा उगा काय तर फुलवू नका काकाला अरे फुलवायला कशाला दिसतंय की आता समोरच आहे तुम्ही काय फुलवू नका उगा 2-3 दिवसात बरं होतंय व्यवस्थित होतंय ग बसा तुम्ही हे नाटक साहेब कुणाचं बाळ आहे ही बाळ कुणाचं आहे हो जाईल तुमचं तर चालेल. बाळ कोणाचं आहे मिटवायला आलाय ना मिटवा घे बाळ कोणाचं आहे मिटवायला पाहिजे. काय बोलू बोला की जरा तुम्ही खोटं का बोलला खोटं कुठं बोलले व्यवस्थित बोलले बोला त्याला ना आम्हाला काय सांगितलं केला माणसाला घरी त्याला नेत नाही बोलू नका घरातले एखादं माझ्या जीव मारत सुनबिन दाबून येऊ हा तो हा का तुम्ही त्याला बाग येड्या करायला लागले तुम्हाला मारलं भरपाई- उद्या तर काय भरपाई करणार काय देऊ आहे? द्या का? नाही मग ते काका. कोण कळतच नाही तुमच्या पाया पडतो हा. एवढ्या बार मिटवा काय भेटवायलाय एवढं मी घरी नेत नाही याला तुमच्या पाया पडतो नाही, काका पण एवढ्या घरी नाही, बार घरी नेणार नाही, नको. काका नाही, नाही, नाही. काका माझ्या आबरू या, झालं हो काय गावात नाही, काय सगळ्या. नाही, काय नाही नाही. नाही, अंधारातले नाटक बाहेर आल्यावर हे असंच करते घरी नाही नेत तो नीट अंधारातली नाटक आहे ती नीट करून आण नीट त्याशिवाय अरे मला म्हाताऱ्या माणसाला आवडतो रे घरात एखाद्याला मारल जीव लागाली दोघा तिघाला ऐकणार नाही तुम्हाला ऐकतोय बांधून घालाय खाटाला 1-2 दिवस बोलताना लाज वाटते का? ऐकून घ्या जरा सगळे वाला करू नका मी काय म्हणतोय ह्याला निव्या दवाखान्यात चांगल्या कुठं मग तेच म्हणतो किरकोळ मी खर्च घालतो सगळा खर्च घालतो मी घालाय तर पाहिजेच की मग घालतो मी काका काय म्हणते बरोबर आहे खर्च घालतो म्हणतोय का केस टाकू सगळ्यावर मी खर्च घालतो खर्च घालतो म्हणते ती. खर्च घालतो मी घालतो खर्च हा. काय होईल ते जाईल तेवढा जाईल खर्च माझं अहो, घालतो तुम्ही उठा का नाही मरतोय नवं? हे लागा आम्ही लागा तुझ्या साईड असतो रे काका आता त्याला कळतंय का तिथं काय इथं अण्णा बोला इथं. दवाखान्यात बुट घ्या सरळ करून आण. अहो, पण दिशी का नाही? व्यवहाराचं. मी आणलं तुमच्यावर सकट केस टाकणार आहे ध्यान अहो, ठेवा. आमचा काय संबंध हा. आहे मी व्यवहारात होता जमिनीच्या होतं की आणि त्या जमिनी तुम्ही तिघांनी त्याच्यावर का केले ह्याला नीट करून आणूया. काका ऐका ती म्हणते ती खर्च घालतो मग कशाला तुम्ही का नाव माणूस सळा झाल्याशिवाय माझ्या घरी आणायचा नाही मग सरळच करते ती हो ही का नाही खर्च कर देतो म्हणते ती घे कोण ती देऊन त्याचा तरी सळा करू दे नाही घरी आणाय नाही माणूस माझ्या काय मालकी विकीला मारलं मी कोण आणतो? मारायला लागले हा? ए बाबा जा दवाखान्यात घेऊन चांगल्या माणूस सळा झाल्याशिवाय मी घरी नेत नाही उद्या सुनबिनाला मारलं तर तुम्ही आहे का जोखम ओके सर पुढे यायचं पुढे सांगा तुम्ही काहीतरी जरा ए काका न्या जावा ही खर्च देतो म्हणतो सगळा कशाला सगळा खर्च तुम्ही तुमचा ऐका तुम्हाला सांगा मी तुमच्या पाया पडतो पण हे तुमचा माणूस तेवढा घेऊन जावा तुमचं तुम्हाला सांगतो 10-20 हजार रुपये जास्त देतो तुम्ही पण ही माणूस तेवढा तुम्ही घ्या. वकील साहेब बघा निघतो दवाखान्यात याचा खर्च सगळा द्यायचा वकील आणि साहेब, मी तुम्ही आहे ना जिम्मेदार सांगा मी काय बोला. जिम्मेदार तू तुम्ही बोला की मी देतो पैसे हो पैसे देतो काय देतो? हा, पैसे तुम्हाला तू म्हणलाय चला हा तुम्ही जोखम आहे ना हाय, हाय, हा चला. निघतो घरी सळा झाल्यावर माझा मला या माणूस जाऊ. द्या. परसू धर परसू चल. हात पाय नको धरू हात धर परसू हात धर परसू पलीड परसू पलीड हे काका जरा हा धरला. परसू पलीड हा पलीड हात धर चल घरी हात धर पलीड पुढे घ्या, पुढे घे. चप्पल घ्या हातात हा जाऊ दे जा काका जा गाडी नवर रेडी आहे ती
पाकबुद्धी गोष्ट झालेली आहे कारण काय बाहेर ये जरा माकडा बुक्कीत पाडील बोकडा असं नाही कारण दादा आपलं कारण आहे संघात घालपडी करायची काय झालं भिक्षा वाडा मावशी मावशी कुठं आहे घाण पड्यानं असं काय लागलं त्यांना कपाळात फायटर दारा डोक्यावर पडलाय हो सावरून असं करायला लागले सांगितलं डॉक्टरने 2-3 दिवसात साळा करतो म्हणून तर आता याला विश्रांतीची गरज आहे त्याला घाण पड्या असेल चला चला आता चला खाली करा. सांग बरं घाण पड्या बघ तिथं खातो कान पडलेलं पाणी तुला सळा धोकीचा काय माहित पाकच कसं असं करायचं पाकच कसं काय केलं गावात तर सगळे आपण वाढवले तुला सांगून खाऊ की काय येण्याला माझा घरात सगळं चकुरीला सकाळ बसत चाल त्याला आम्ही बांधून पाय बांधून ठेवतोय तुला सांगतो थोडं वेळ नको मी वयात वैरण घेऊन येतो काय बघ त्याला लागलाय तुम्ही. पुण्या सांग तुम्ही हे बघा हो इकडं काय करतात. काय करताय तुला सांग तुम्ही बांधून ठेवतोय पाय सोडणं बिडू नको तुला चारा सायचो नाही नाही काय नाही गावात बोलला नाही मी नाही सोड हा सरळ होत्याला पण सांगितलं 2-3 दिवसात डॉक्टर सांगितलं सगळं करतो म्हणून उघडू नको एकट्याला आवरत नाही देऊ मी सांगतोय नाहीतर तुला काय कमी झालं तर मग काय करायला दुःख नाही मी सांगतो बरं, मी करायचं चालतंय. नाही, नाही, दुःख मी मी जाणार पहिला ती वैरण घेऊन येतो त्याला बाहेर निघू देऊ घरातलं नाही हा. नाही बात नाही आता तुम्ही कसं निघू दे बांधला द्या अय्या काय रे मी चालू खेळायला हं. काका गेले वैरणीला हं. बिलकुल पाय जोड नको नाही नाही मी कशाला सोडते म्हणजे कवाच असं करत नव्हतं असं हे लागणाराच्या बडक्यात कधीच पेत नाही ती कसं पेत हे लाग त्याला संघात घाल पडे गरम बांध करा ना आपलं ना घाटपडे असते ह्याच्या आधी कवा पेल नव्हतं आता कसं पेते कुठं काय असेल अहो काय करायला लागला ना काय पाय हलू झोपा ग सोडो सोडो का कुठं जाणार नाही ना हा मी चहा करून आणते तर झोपा नमस्कार नमस्कार लागा लागा चिचण्याचा तरी तयार आहे काय हा, चिजणी तर कशी जोडी हे बैल एक नंबर आहे बा खंडायत बैल तुम्हाला सांगतो नादच करायला नाही कोणी माझा देवा टायमिंगला एका बघल्याने असं जात असतो नुसतं हे तुमची बैल चांगले आहे सरपंच आमचं गरीबाचं काय आहे हो तुम्ही तुम्ही जाऊ द्या तुमची बैलगाडी पण बाकी काय कसं चाललंय बाकी काय सगळं बरं चाललंय पण बैलांचा नाद कोणी करायला नाही एका बघल्याने जात असतो नुसतं नाही आता तुमची बैल जरा महागडे आहेत त्यामुळे जाणार घेऊ आता सकाळच्या मॅटर मध्ये तुम्ही थोडक्यात वाचलाय अजून काय बी घडू शकतंय चुलता पुतण्याचं घरानं आधी लय बाद आहे हा तुम्हाला सांगतो अजून 24 तासात काय सुद्धा घडू शकतंय हा तुमच्यावर हाफ मर्डर केस सुद्धा पडू शकत्या अहो, सरपंच आता तुम्ही मिठव चाला का उगा आता तुम्ही आता मला आता बॅगा नाही लागला आम्हाला तुम्ही मी मिटवतो की पण माझं कोण ऐकायला लागलं फायटर भाऊ सरपंच कसं आहे माहितीये का मला तर ह्याच्यावर डाऊट यायला लागलाय ह्याची बायको तर दिसली नाही आतनं नुसतं भांडा आलं ह्याच्या पाठीत एक बसलं आणि आप्पाच्या डोक्यात एक बसलं खरंच ह्यानं बायको होती का कुणी दुसऱ्याला जायला मारायला लावले काय माहित ओ वकील साहेब आता हे तुम्ही बदलायला लागलाय तुम्ही हे आता. बदलत नाही मी कुणाची हा? बाजू घेत नाही अहो बायको होती घ्या तो तुम्हाला सांगतो हे सगळं झाल्यावर मी पडूच तर मारल्या बायकोला सकाळ माया सगळ्या कधी मारली बायकोला ग बसा की तुम्ही तेवढं मिटवा मिटवतो मी पण 24 तासात काय बी घडू शकतंय एवढं ध्यानात ठेवा तुम्ही आता मिटवायचं बघताय का योगा तुम्हाला सांगतो आमच्या मोहर तुमची गाडी जाऊ द्या आणि पुढल्या बारीनं सरपंच मी तुम्हालाच करतो पण माझं तेवढं मिटवा मिटवतो घेऊ माझं कोण ऐकते बरं बघू ऐकते ती का तेवढं बघा हा बघतो बसा अण्णासाहेब आता अण्णासाहेब मला केला वकील 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 अण्णासाहेब नाही वकील बसा. आपल्या मीटर मध्ये डोकं भयकलं यायचं अहो भयकला आता काय करायचं बरं जोडी कशी आहे ए जोडी एक नंबर ए तुम्हाला सांगतो एका बघल्यानं जात असतो बर या तुम्ही आता
अगो बाई हे गेलं की वाटतं. काका ओ काका अगं बाई गाबड परश्या अरे तुझं बाग कुठे गेलं बाग. रानात काय केलंय चांगलं आलं का अरे आप्पा काय घेऊन गेलो येडं नाव ते आमच्यातलं आहे. जरा मला फोन लावू द्या. हॅलो फायटर ते आपा येडगत करायला आला गावात आलता बघ भरणी उचलून घेऊन गेला येत ना आता. बघ बाबा तुझी तू काय करायचं. हा ये लवकर. हा या गावातच आहे. हा ये. गोळ्या नाही एवढ्या. अरे भरण्या घेऊन तू चाललाय काय आप्पा काय येडा झाला काय झालंय. लगा आपण एडबिड झालं काय. सरपंचला सांगाय का चला चल लगा सरपंचाला सांगायला. थांबा 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 आपण काय करायला माहितीये का चारी बाजून धरूया. हा फायटर भाऊ तुम्हाला लय वेळा त्यानं चेंबवले आणि आता चान्स आहे. तुम्ही त्याला अजून बेदम मारा. एका ठोक्यात माझ्या बायकोने पाडलाय त्याला सकाळी. आता काय तसलं काढू नका धरून द्या. चला चला चला. मारते त्याला धरून आपलं पाय सोडा पाय सोडा पाय सोडा. त्या घरी तेवढा सोडूया. पाय धरा पाय धरा. सोडा ए सोडा सोड सोड हात सोडा. उठा आपा उठा. अयो अयो ए लागा मारामारी कशा ए लागा ए फायटर मला धरलंय. आता चांगला झाला. मला काय झालं. चांगला झाला. तुझ्या बायकोनं तुला मारलाय. भांडी विकून मारलेली नाही मारली बायकोचा मार खाता ये. ए परश्या मला काढलं ना गाडीव. परश्या तुझा बापू झाला घेऊन जा घरी. मला काय चालतो. काय झालं काय नाही झालं. चला चला घरी घरी चला. बरं झालं. अंग दुखतंय का. मारलंय काय कोणी मला. नाही नाही मारलं. मार खाल्लाय बायकोचा. चला नादा लागू नको. घरादाच घरा ना आमचा. कुठं पण आले कचा कचा तुडबिडी एका ठोक्यात पाडेन तुला घाण पड्या. तुमच्या नादाला कोण लागते दावा. जा परश्या डोकं आग लय दुखायला लय चालवण झालंय. अंगण डोकं दुखायचं राहील का. काय झालं. बदललाय का ते तुम्हाला. कुणी बदललं मला. फायटर भाऊ ना. मला काय कळलंच नाही लागा. त्या बायकोनी पाठी डोक्यात गाठली परत मला काय कळलंच नाही. डायरेक्ट संध्याकाळी नागडं उघडं फिरत होता तुम्ही गावात नाही. पाक आबरू गेली आपली. घाबरू घरानेच गेले काय राहील नाही. लगा घरानं घरंदाज आहे पण काय तुम्हीच घालवली तुम्ही. त्याला तर वाचपा दाव का. अरे गोत. चल गावला का सुट्टी द्यायची नाही तुला सांगतो. रातभर झोपला नाही म्हणायची ह्या अंगावर त्या अंगावर होतोय. हे मोठं बोलतो. हा त्याच्याकडे पैसे काढू. फायटर बघतो काय लय बेकार झाले. काय झाले बेकार. पोटात दुखायला लागले. डॉक्टरने सांगितले सोनोग्राफी करून घ्या. हा.
मग मग काय मग रातभर बापू झोपला नाही त्या अंगावर त्या अंगाव मग मी काय करू? 5,000 रुपये द्यायला लागते सोनोग्राफी करायला लागते. 5,000 तर द्यायला लागते. आपा ए आपा लागलं डोक्याला आणि सोनोग्राफी पोटाची म्हणतोय. काय काय भानगड तुझी कळना मला. काय बी होऊ शकतंय आता. काय होऊ शकते काय सांगू नको रातभर बापू झोपला नाही तर ते सिटी स्कॅन केलंय का नाही हा ते अजून 1 महिनाभरानं आणि एकदा तुला करायला लागणार आहे. आपण ती डोक्याचं करू की मग आता पोटाच दुसरं तुमचं आहे हो. नाही काय नाही माझं नाही काय. नाही तसं कसं असतं हा तसं नसतंय ते 5,000 रुपये द्यायला लागते तुम्हाला. कशाला नाही मी देऊ शकत नाही. मग तुम्हाला गाडी चावी देत नाही. चला पोलीस कंप्लेंट करतो तुमचं. असं करा हा. ती चावी कडा ना हा. तुम्हाला सांगतो हा. माझा वकील येऊ द्या हा. वकील आल्यावर बोलू. वकील नाही तुम्ही चला चला की वकीलला बोलू की मग चला चला. तुम्ही बस परशा आधी. आला का वेगळं दुःख नाही लागले डोक्याला आणि पोटाचं सोनोग्राफी काय बी होऊ शकतं 24 तासात काय बी होऊ शकतं. 5,000 रुपये द्या की मी कशाला पण कामात जातो की आठवडीला. नाही वकील येऊ द्या वकील आल्यावर बघू. बसा कुठं न्यायला लागलाय आठवडीला जातो की द्या पैसे इथनच. नाही वकील साहेब आहे मळ्यात जाऊया तिथं बघू काय असेल ते वकील बोलून वकीलला बोलवा कोणाला बोलवायचं अण्णाला बोलवा सरपंचाला बोलवा कोणाला पण बोलवा. वकिलाशिवाय मी काहीच करू शकत नाही. हा. लावतो वकिलाला पण. काय झालं आपा? आता काय जगत नाही. वाटते का नाही काय झालंय? पोटात दुखतंय कोणीतरी येणार ग मरतोय आता. ए फायटर ही मारायला लागले का? कशाला घेऊन आला इथं? कशाला मारायला लागले तेव्हा आवड लागले डोक्याला आणि पोटाला सोनोग्राफ करायचं म्हणते ती. ए बाबा उठ उठून बस. काय झालंय नेमकं? बरं माझ्या रानात मारायला. तुमच्या दोघांची आयडिया आहे तुम्ही दोघांनी मिळून माझा कार्यक्रम करलाय. अरे आम्ही काय केलोय बाबा तुझ्या जमिनीचं मिटवायसाठी मी आलो तुझ्या संघ. त्याच्या बायकून मारलं ते आता मी आज काय समज अहो ती लागलं डोक्यात पोटात काय संबंध आहे त्याचा? काय बी होऊ शकतंय आता. पैसे द्या मिटवतो आम्ही सगळ्या दवाखान्याला पैसा घातलाय फायटरनं. हा आता काय राहिले? 5,000 द्या आम्ही जातो. सोनोग्राफी करायला लागते डॉक्टर म्हटलाय नाही तर म्हटलं काय बी होऊ शकतं. वकील डोक्यात लागले पोटाचा काय संबंध आहे तिथं? आता डॉक्टरला माहितीये तुम्ही डॉक्टर आहे बी. डॉक्टरला माहिती आहे आता आम्हाला तर काय माहिती त्यांनी सांगितलं सोनोग्राफी करायला पोटाची. मग तुझा दुसराच काय तर प्रॉब्लेम असणार आहे. नाही शेरी चोकअप अहो, झाले. ते तुमचा दुसरा काय प्रॉब्लेम आहे ती बघाय तुम्ही आम्हाला काय घेता आता आधी होता का माझा काय प्रॉब्लेम. आता आम्हाला काय माहिती होता का नव्हता? बापू काही दोघाही नाटकं बिट काय केस टाकू आपण हा? राहू दे. मी केस टाकणार तुमच्या दोघांवर. या दोघांनी प्लॅनिंग करून ह्याच्या बायकोला मारायला लावल्या पाठी माझ्या डोक्यात. पाठी लगा मारली लगा बघायला सुद्धा कोण आला नाही मला लगा. सकाळपारी मी काय दवाखान्यात मी नेले दुखायला तुम्हाला? लागलं सगळं अंग. मी नेले दवाखान्यात तुम्हाला. मग गावात नाही हिंडलो मग ते नागडा उघडा मी. अहो, थोडं आता हे झालं असेल जरा आमचं पाय परिणाम दुखायला डोक्यावर झाला आमचं पण थोडा. पाय दुखायला लागेल लागा तुझ्या मागे पळून दिवसभर. हा? घराना घरंदाज कुठं पण आडवलं कचा कचा तुडुली एका ठोक्यात पाडेल ताणून मारेल असं आमचा घराना उघडा नागडा गावात येऊ काय आमच्या आबूर राहिली. आला आधी होती का? मग आता ही घराण्याचं नाव काढताय कचा कचा तुडवीन म्हणताय मग आता दुखत नाही पोटात आता दुखायला लागले. प्लॅनिंग करूनच नवरा बायकून मारलंय तुम्ही तर. कशाला प्लॅनिंग केले हो कोंबड्याला मारायला गेल्यावर लागले तुम्हाला. मलाही बसले की लय लांबड वाढवत बसू नका 5,000 द्या जातो आम्ही बापूला घेऊन. दवाखान्यात तुम्ही वकील साहेब बघा तुम्ही बोला जरा तुमच्या विश्वासाने मी बिल भरले ना दवाखान्याचं. भरले की मग आता मग? कशा पाठी कुणी मारली. पाटी कोंबड्याला मारल्या बायकून. अरे कशा मी तुम्ही मध्ये कशाला आला? आयला मी का कोंबडा आहे बी. तुम्ही मध्ये कशाला आला सांगा? कोण मध्ये आला. तुम्ही मध्ये आला. मध्ये आलोय मी. हा मग मग काय झाले तर आपण सरळ चाललो होतो. मी सरळ जातो आपली कंप्लेंट देतो तुमच्या दोघा नावची. ए, माझा काय संबंध आहे तुम्ही बाबा? घरी कशाला आलता माझ्या? काय काम होतं तुमचं घरी येत माझ्या? चुकी झाली बाबा येऊन तुझ्या घरी. मी कंप्लेंट करतो कोणा घरी जायचं का नाही येता येत नको. मी कंप्लेंट करतो. याचं फायटरच्या नावाची द्या, जा. माझा नाही काय नाही संबंध तुमचं आधी वर तुमचं नाव खाली त्यांचं आहे? नाव. माझं काय संबंध आहे? हा. तुझी मदत करायला आलो तुला का माझ्या मागे मग तुम्ही म्हणा की ते 5,000 रुपये करू दे सोनोग्राफी का ते मी खाणार आहे त्यातले पैसे काय करणार आम्ही दोघं का आम्हाला आमचं घरांदाज आहे पण काका म्हणतोय काय तुझ्या दुसऱ्या कामाला पैसे लागले असतं दिलं असतं. सोनोग्राफी तू गावात भानगडी करून आलाय त्याच्याबद्दल मी 1 रुपया मोडत नाही. मग मी मरू का मी मग काय फायदा आहे मला. मग तुमच्या आबरू ठेवून मला काय फायदा आहे. मी देतो कंप्लेंट करा जामीन
त्या तिथं पैसे पोलीस स्टेशनला वकिलाला. आपण आम्ही काय केलंय तुमचं पोटात दुखतंय ती वेगळं आहे हो तुमचं हित लागलंय त्याचा मी करतोय काय असेल ते हितली शेर हित जात्या. होय, 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 होय. इथली शिर इथं कशी असते तेव्हा शिरव लागले. कसं काय लागलं शिरवर आपण लागलं इथं इथं शिर कुठली आली ती फायटर आता काय तर करायला लागतंय ना का काय करू यानं कंप्लेंट केलं बिनकामाला काय मी पण अडकून बसायचं. हो का तू 5,000 देईन तू 1,000 रुपये द्या. आला आम्ही का देऊ मग सांगा की त्याला 5,000 तर द्यायला तुम्ही काय मी काय देऊ तुम्ही मला नेलं तुमचं काम होतं तिथं. माझं काय काम होतं मग ना काय? तुझी मदत करायला आलतो मी. बरं मी काय म्हणतोय हा. एवढं मिटवायचं आहे का मिटवायचं म्हणजे काय मिटवायचं तर काय मी काय दलाली खायला लागलेले आहेत पैसे खायला आम्ही एवढा हलकडा आहे आमचा घराना घरंदाज आहे तुमच्यावर आम्ही बेकार आहे एवढं मिटवायचं नाही काय परत काय झालं तर तुम्हाला पैसे भरायला लागणार आहेत. आधी सांगतो नाही आधीच कंप्लीट देऊन टाकतो तुमच्या दोघांना नावून देणार. आला का? माझा काय संबंध आहे रे मग परत न लागल्यानंतर परत पैसे द्यावं लागतील. परत काय हो झालं तर मला 24 तासात डॉक्टर म्हटलं जातं 24 तासात पोटात दुखायला लागले परत दुसऱ्या 24 तासात पुढे देणार दुसरं काय जर होणार गुडघा दुखणार डोकं दुखणार काय बी होणार रगातच गेले तेवढं तर. तुमचं जे काय दुखल त्याला आम्ही यायचवी सारखं आयला मी सरळ झालं पाहिजे ना डॉक्टर म्हटलं काय माहिती एकदा तुमची बुद्धिभ्रष्ट झाली होती हा. आता परत एखादी झाली तरी पण होऊ शकते काय बी होऊ शकतं. एवढं चांगलं झालं तर नशीबच तुमचं पण माझं पण आबरू झालं आम्ही अजून एखादं उघडा इंडलो म्हणजे गावात. नाही मी काय म्हणतो एवढं मिटवायचं आहे का सांगा नाहीतर मग आपली केस टाकलेली बरी पडेल आपलं मग केस टाकतो तुमच्या दोघांवर. हा? हा हे ए, माझा काय संबंध आहे रे बघा मग तुम्ही टाक फायटरवर जा फायटरवर कसं मी काय करू? दोघांना टाकणार मी दोघांना टाकणार बघा टाका. मग. काय एवढं हे नाही एकदाच काय असेल हे मिटवा की सोक्ष मोक्ष लावा एकदाच काय असेल. नाही सोक्ष मोक्ष नाही राहणार आताच मिटतंय आताच तेवढं नाही नाही आता नाही कायमचं मिटवायचं बरं, आता 5,000 बरं. देतो पण कायमचं ए, मिटलं 5,000 पाहिजे नाही 500 रुपये दे हा? 500 रुपये दे जाते परशे माझा बूट काढ परशे बूट काढ हे लगा 500 रुपये काय लागा येड्या बेड्या जाऊन जाय का लगा 500 रुपये तिथं डॉक्टरला 3,500 सोनोग्राफी करायची आणि गोळ्या 1,500 रुपयाच्या किती उरत्यात त्यातलं सांगा बघू पुरी भाजी सुद्धा आम्ही खाऊ शकत नाही त्यात द्या मग आता काय तुम्ही जेवाय जाणार आहे का तेवढे पैसे घेऊन धाब्यावर लगा सोनोग्राफी करायची आहे आणि गोळ्या घ्यायच्या आहेत. काय आहो तुम्हाला काय कळतं का नाही येड्यासारखं आताच मी अहो, लागलंय आपा इथं सोनोग्राफी इथं कशी करताय मलाच काय कळणार ते कुठला डॉक्टर आहे देव नाही ला, मला तर वाटाय बाप लेकाची काय तर शाळा आहे हा, शाळा बघायचं दिसते मी त्या दोघांची. तोंडाला बघतो मी हसतोय गडीत ती त्यामुळे ह्या दोघाही बाप लेकाचं काय तर शाळा करून आली तर जलमताच ते हसमुख आहे हो. मला बी दुखते आत ना हसू येते मला आतला दुखल्यामुळं रडतोय ना हो का काय तुम्हाला वाटतंय तो हसतोय त्याचा चेहरा हसऱ्यावानी वाटतोय. चला मला सोडा मला शाळा आहे नको शाळा नको काय नको आम्ही आम्हाला कोणाची भीक नको आहे आम्ही काय एवढं आमचं घराना घरंदाज आहे अजून आम्ही खंबीर आहे पैसे मी काका घालला कुठं आमचं सोडा आम्ही कशाला सोडू तुम्हाला पोलीस स्टेशन पैसे सोडा काय तुमचं तुम्ही जावा घ्या आम्ही कशाला लागतोय आमचं आम्ही काय जाणार नाही तुम्हाला सांगतोय मला पोलीस स्टेशनला सोडा मी तुमच्या दोघांवर कंप्लेंट टाकतो. ए माझा काय संबंध आहे संबंध म्हणजे मला तिथं नेलं त्यावेळी तुम्ही होता का नाही होतो मग तुम्हा दोघाला माझा घातपात करून काटा काढून माझ्या काका एकटाय इस्टेटीचा वारेस व्हायच होतो मी एक तर लोटा वारेस आहे तुम्हाला माहित आहे काका माझ्यावर किती जीव ओवाळून टाक- आपा, एक मिनिट वारीस इथं दुसरा एक आहे अजून आहे की आम्ही कशाला वारीस होतोय मग तुम्हाला वाटतंय मिळेल काका कशाला आम्हाला मिळेल? पोराला माया गंडवून तुम्ही सगळं हाड आमचा आम्हाला ढेग आहे चिकार दिलाय देवानं हे का तुम्हाला सांगतो ही वारीस आहे तुमचा आम्ही काय तुमचं घातपात करत नाही मग हा. मला का मारली पाठी अरे तुझी या बघा. मदत करायला तू नाही मी सांग मला सांग पाठी डोक्यात मारायची काय गरज माझा असं काय संबंध आहे दारात आलेल्या माणसाला डोक्यात पाठी कुईत असं कुराड मारताय वे अहो, कोंबड्याला मारायला गेल्यावर लागले तर का नाही मला वाटतं 25-30 लाख रुपये खर्च येतो किडनीचा प्रॉब्लेम वाटायला लागला तर आता इकडे दुखायला लागलं लागले डोक्यात किडनीचा प्रॉब्लेम इथं दुखत होतं मगाशी. आता इथं दुखतंय काय बी होत- धोकाचं मला वाटतं दोघांची शाळा आहे ए, बापल्या काजी. नाही शाळा नाही आत ना रडू येते आम्हाला नाही नाही दोघांनी शाळा करून आली पैसे काढायसाठी आम्हाला पैसे आम्ही भिकारी येतो आम्ही असं पैसे उधळतोय मग कशाला आलाय मागायला मग काका म्हणणार काय माहितीये का तुला लागलं कोणामुळे फायटरमुळे फायटरचे बायकोनं पाठी मारलेली जर कळलं बायकोला आमच्या घराना घरांदाज बाया माणसानं पाठी मारल्या म्हणलं ह्याला ठेवणार नाही तुम्हाला पण ठेवणार नाही तुमच्या सगळ्यांचं मिळून प्लॅनिंग आहे ए आमचा माझा काय संबंध नाही बाबा हे बायकून मारले मला कशाला धरायला लागलाय त्यात आपा एकुलती एक माझी बायको आहे तिने डोक्यात मारलंय मग आता कशाला माझ्याकडे पैसे उकळायला लागलाय सारखं
बघत आता गाठलाय खर्च म्या तुमच्यावर किती प्रेम आहे बायकोचं बघितलं एका भगुल्यात दुमता केला आमच्या पाठीत आउटच केला नशीब ती भगुल पण आमच्या ह्यांच्या डोक्यात पडला असते दोघं खाला जाग्यावर झालो असतो. बापा कोंबडीला मारायला गेले तर आता तुम्हाला कसं हो तुम्हाला नाही मारलं हो कोंबडीला मारायला गेलं तुम्हाला लागले मला लई मोठ्यानं बोल नका बघा तुमच्यानं होतंय का मी काकाला सांगू असं मला फायद्यानं मारलंय ते बायकोनं मारलंय. वाढवाय नको आपण विषय त्यांचा घरात ऐकून घे जरा ऐकून माझं जरा ऐकून घे त्यांचा म्हणते ना घराला मोठा मोठा काय सुद्धा नाही ही निव्वळ छपरी माणसं आहे ती माझ्या माग माहिती का नाही एकदा लागला काठी करून मग मी काय म्हणतो ऐकून घे जरा आणि रुज लढणार घर आमचं हाय होय हा बरं असू दे बाबा एक मिनिट ऐकून घ्या फायटर त्याचं एकदा मस्तीत घालली होते काय तर दवाखाने म्हणते ना केसापासून पायापर्यंत सगळं चेक करूया आणि सगळं बिल आपण देऊ चालतंय होय डॉक्टरला डायरेक्ट देऊ हे आता द्यायला नको नातेवाईक काय मेले दिवी आमची नातेवाईक बसते नातेवाईक तुम्ही काय मागणी याची की आम्ही ऐक तुम्हाला न्यायला दवाखान्यात तुम्ही पैसे पुरवा फक्त ती करते पैसे आमचा बघतोय डॉक्टर हे आमचा बघतोय हो तुम्ही तुमच्या हिसाब आहे डॉक्टर माझ्या हिसाब आहे डॉक्टर नेऊ लागणार कुठल्या डॉक्टरकडे नेतो चला तुमच्या ते नव्हतंय का बघा काय कुठल्या परत बघू परत बघू आता 5,000 रुपये द्यायला लागतात नाही मी काकाला आता चला दवाखान्यात नेतो तुम्हाला चला असं फायटर हे 500 रुपये दे जाऊ दे बाबा 500 रुपये लगा आम्ही का भिकारी आहे लगानू काय लगानू 500 रुपये लागा मग आम्ही रात्री कोंबडी चोरून ठेवली असती घरा मागे बांधून पायानं आणली असती इकली असती गावात आम्ही काय येडाई वितावा 500 रुपये येऊन मिटवायला नाही असं एकूणच संसार चाललाय का आता आपण ही अंडी काय आलाय दिसते का नाही इथं ती देते आम्ही अंडी ऐकू द्या नाही पक्क ऐकू द्या पैसे द्या तुम्ही पैसे द्या लय दे होत असलं द्या नाही तर बघा राहू द्या काय करत नाही मग. जावा तुम्ही काय तुम्हाला केस टाकाय ते टाका जावा गावात सगळ्या उठू हा चला सगळ्या केस टाकणार पण काकाला नेऊन टाकणार मग काका तुमची गेम कुठं वाजवल काय सांगता येणार नाही तुम्हाला माहित नाही घाणपडा घरानं तुमचं येशीत अडवून मारणार असलं काय नसावं तुम्हाला सांगतो एवढी लांबडी रायफल आहे काकाकडे हा होय. मग त्या रायफलचं भ्या दाखवून तुम्ही नाही नाही करणार भ्या आम्ही अन्याय विरुद्ध असते आमचं आम्ही काही गलत करत नाही अन्याय विरुद्ध अन्याय तुम्ही करायला लागलाय म्हटलं काकाचा काय भरोसा काय फायटरला बिनकामा त्या जमिनीच्या वादात पडला असतो तुला जमिनी दुसऱ्या नव्हती हे अण्णानं कुळ उठवलंय अण्णानं मला बोलवून घेतलंय ती काकी जमिनीच ती त्या जमिनीच मी त्या जमिनीच मरू दे ती जमिनी तुम्ही ती काका बघा मला काय नको फक्त ही आता लागते तेवढे पैसे पुरवा ती काकाने दिली तर घ्या जावं तुम्ही जमीन जमिनीला काय करायचं मी मेल्यावर जमीन काय काय सगळं त्यात काय ही करायचं पुतळा बांधायचा माझा आता पैसे द्या वाचलो तर त्याचा उपयोग मग लढील तुमच्या संग आता वाचतोय का नाही कळना तुम्ही जमीन घ्या पण आता 5,000 द्या रानात पुतळा राहू दे तुम्ही याला गावात पुतळा बांधतो काय टेन्शन घेऊन चौकात बांधतो गावात तुम्हाला कुठल्या दवाखान्यात म्हणताय तुम्ही त्या दवाखान्यात निघून जातो आम्ही तुम्हाला ए तसं नसतंय ते आयुर्वेदिक पण मला घ्यायला लागणार आहे परत 1,000 रुपये आणि एक्स्ट्रा लागते आयुर्वेदिक तुम्ही म्हणताल ते पण आणून देतो आम्ही. तुम्ही आलता माझ्या संग तुम्हाला माहिती आहे काकाला सांगणार या दोघांनी म्हणून प्लॅनिंग होता मला संपवायचा करायक्रम काढला होता या मी दोघांना तुला मदत करायला तुला नाही नाही तुम्हाला आमच्या इस्टेटीसाठी माझा तुमचा काटा आम्हाला काढायचा. कार्यक्रम करा असता आम्ही दवाखान्यात तुम्हाला नेलं नसतं दवाखान्यात नेलं की तुम्ही पण दवाखान्यात नेल्यावर मला सुध कुठं होती घरी मला पाय बांधून ठेवलं होतं बायको म्हणली होय. पाय बांधून ठेवलं होतं मी काय पण बायकोला मावशी म्हणतो तू काकाला 2 झपाट्यात पाडला गाबड्या म्हणून माझं काय माझं मला माहित आहे गावात नाही नको देत ना हाटील्यावर एवढ्या मिटतंय का मला तुम्ही हा. सांगा? एवढ्या मिठ पाच नाही देतो. पुढचं पुढं आताच मिटतंय परत बघू परत आता मला काय झालं तर काय करणार तुम्ही एक काम करा हं. रागातलं गेलंय हो ते मटण वाल्याला सांगा त्या एक अर्धा किलो एक दिवस 8 म्हणा 8-15 दिवस रगात गेली कासांडीवर गेले काय आता कशाला मी सुधीत होतो का सांगा सुधीत वाचलं तर मला आता चक्कर मारत्या हे बोलतोय म्हणजे पोट तिडकीने बोलतोय मी पोटतिडकी झाले तुम्हाला हो, त्याच्यामुळे दुखतंय ते दुसऱ्याच बघवत नाही तुम्हाला पोटतिडीक त्या पाय झाल्या त्यामुळे दुखतंय ती इकडे ते नव्हते का तुमच्यानं दुसऱ्याच बघवत नाही का नाही बरोबर आहे दुखल किडनी दुखल छाती दुखल गुडघा दुखल किडनीच दुखते सप्लाय कुठं कुठं जोडले काय मला तर काय माहित आहे हो. आयला हसू येते तुम्हाला आम्हाला माहित आहे कुठं सप्लाय कुठं कुठं जोडले आता ह्याची सप्लाय काय इथं काय आहे का मला सांगा इथं काय संबंध आहे त्याचा अहो ती आता मला काय तुम्हाला सांगू का हा. ती डोक्यात लागल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली मला काय पण वाटतंय तर तो दुखतंय मग मग तुम्ही म्हणाल ते इथं जरा चोळा इथं जरा चोळा काय होते खरंच विचित्र आहे झाले आता व्यवस्थित झाले कमी आलंय कमी आले ना पण ही दुखतेच की इकडं कुठे सोनोग्राफी करायची गावात इकडे दुखते आता इकडलं राहिलं ना इकडे दुखायला असते बघ नक्की रडू नको रडू
रडू येत रडू नको रडू नको रडू नको परसू रडू हा नको तो का लाव रडू नको गप ए गप पोरा रडू नको देऊ दे मेलू तर मरू दे मी काय तुला टेन्शन घेतोय तू हा मरत नसतो काय होत नाही तुला काय फायटर होत नाही तुम्हाला मिशनीत चांगल्या टाकून आणतो आम्ही. आम्हाला मशनी टाकान द्या पिटवून आता लागायचं तर 5,000 रुपये तेवढं द्या म्हणतोय परत परत बघू की काय काय खाणार आहे बे आम्ही. मिटवलं तर बघा होते बघा. मिटतंय नाही तर असं की नाही. मिटतंय की परत काय मागायचं नाही. मिटवायच काय यायला मिटवाय मी काय बरं लागलेले पैसे मागाय भिकारी घरा नाही आमचं एवढं काय वाटतं फायटर भिकारी काय वाटतं हा घाणपणा घरा नाही तुमचा तर भिकारी घरा नाही तेव्हा. मला बरं नाही म्हणून मी वसूल नाही तर एका चिपलीत पाडला असतं एका पण आता माझं झालंय मी जगून काय फायदा इस्टेट देऊन जगतच नाही तर दुखाय लागले काय बी व्हायला लागले फायटर हा. आता मिटू बाबा काय आता काय करायचं बघ बरं मारतो ऑनलाईन चला जाओ तुम्ही गावात. मटनवाल्याला तेवढं देणार तुम्ही सांगा ए, तुम्ही सांगा. मटणाचं काय नाही. नाही हा. तुम्ही सांगा ते मी नाही सांगत ते फायटर बघ तू नाही नाही आता- मटणाचं काय नाही. आजचा दिवस तुम्ही सांगा परत परत बघू की काय तर करू की तुमचं देईल पैसे देईल की आता म्हणजे 5,000 मटण खाऊन हे खाऊन मग मटण खाय मिळतं की आता 31 तारखेला रगात गेलेले आपण पार्टी करायची का नाही सांग? हा ते एकदा खाऊन नाही एक दिवस आड खा म्हणताय डॉक्टर रगात लय गेले हो रगात लय गेले बरं असू दे 31 डिसेंबरला आपण पार्टी करूया जाऊयात चला. मी राहिलो तर ना हा तवर काय होते मग पैसे मला मटण एक दिवस आड काय सांगितले 31 डिसेंबरला 8 दिवस सगळं मटण बिटण सगळं होते आता. 3,500 रुपये त्याला द्यायचं इथं हा आणि 1,500 रुपये गाडी भाडं किती झालं किती उरतात पुरी भाजीला सुद्धा पैसे उरत नाहीत आमच्याकडे काय उरत नाही बे. नाही मेळ करून आलाय तिकडे म्हणा की नाही नाही मेळ करायचं काय काम आहे? करायचं काय तुम्हाला द्यायचं असलं तर द्या नाही तर राहू द्या आजचा दिवस सांगा तुम्ही सांगा बघा. नाही नाही मटणाचं काय नाही तुम्हाला 5,000 देतो बरं तेवढ्यावर तुम्ही मा- दे- हे करा. तुम्ही द्या. बरं बरं मटणवाल्याला मी सांगतो जा हा चालतंय. ए फायटर घेऊन जा रे इथं मला मग ते बघ बंद पडलं. नाही जाऊ दे आता दोघ जण चालत जावा चालत जावा जावा चालत अरे जावा. हद्दे हद्दे काय कोंगाडी आहे? वकील साहेब हा. तुमच्या समोर आता पैसे दिलेत आता मिटलंय बघा. ए ही मिटत नसतं शी आणि उद्या आणि काय तर काढणार येणार आहे तुला लय दमवणार आहे आता हे कस काय होय आता 5,000 दिलेत का तो. आज देऊन काय करायचं आपण होतं जे प्रकरण झालं तिथं कोण होतं तिघच होतो हा. आता इथं मिटवायला पण तिघच आहे हा आणि ही खरं मानते का परत आज एखादा दुसरा माणूस बोलायला पाहिजे अन्ना बिनाला एखाद्या होय लगा अण्णाला बोलवाय पाहिजे नाही दुसऱ्या कोणाला तर बोलवाय पाहिजे होतं किरायत माणूस पाहिजे होता ह्यात. आणि तो नेताना पण ते सरकार दवाखाने सोडून नेलाय प्रायव्हेट मध्ये आता ह्यो पिळायला आला आता काय करायचं तुम्हाला सांगतो आता बघा तुम्हाला सांगतो सरकारच्या हान नेला असता म्हणजे बरं झालं असतं. मग काय तर मला वाटतं त्या दिवशी खरंच त्यानं भान गेलं का त्याचं खरंच भान गेलत त्याशिवाय ती हिंडते कपडे काढून. मला तर भरोसा लागत नाही यांचा बघ नाही नाही हा कपडे काढून हिंडलाय तुम्हाला सांगतो कुठलं बी काय बी उचलून खातता. काय खात होतं मान्य हा आणि डॉक्टर पण म्हणला होता गेलंय बाण याचं हा, पण मग पण आता असं करू ह्याचा काय भरोसा नाही हा काय उद्या तुझं तू बघ 5,000 दिल्यात आता काय तुझं तू बघ म्हणजे मी आहे म्हणजे ते मी मग काय म्हणतोय आता बरोबर आहे एखाद्या अण्णा बिनार बोलायला पाहिजे होते काळा अण्णा पांढरा अण्णा कुणाला तर बोललं असतं ना ते बरं पडलं असतं अहो ती बरोबर आहे की बरं पडलं असतं की काळा अण्णा नाही पांढरा अण्णा इथं असता का नाही हा. मिटवायला मग बरं झालं असतं. म्हणजे आपल्यावर काय आलं नसतं बिला मग ती म्हणजे होती ना माणसं. कारण ही गडी माझं पण ऐकत नाही रे अहो आता त्या दिवशी पण तुम्ही आपण तिघ जण होतो त्या दिवशी बायकोनं भगुल मारलं तेव्हा होय लगा त्या बायकोनं भगुल मारलं म्हणून एवढं भोगायला आले मला. बघ बाबा तू मला लागणार नशीब बघ आता उद्या काय करायचं ते मिटव तुझं तू आता मी जातो बाबा झाली 5,000ची जुळणं. 5,000 जुळणा फुकाट झाली नाही ते मी किती नाटक केलं ती माझं मला माहित आहे मी बी बोललो की आणि लागले रे पाठी मला त्यामुळे दुखते मला अवधान उठलं त्यामुळं ते मोठं बोलताय तू हसाय लागलाय गाबड्यात असं यायला लागलं इथं दुखतंय इथं दुखतंय इथं दुखतंय काय तुम्ही क्वालिटी केले शेवट देत नाही बाबा ती तुला माहित नाही चालतंय. काढलं का नाही 5,000 रुपये 5,000 काढला आता कपडे घ्या ना. तुला सांगतो तू एक अर्धा किलो मटण नेऊया मस्तपैकी खाऊया आणि कपडे कपडे पाहिजे मग घेऊया खाटवली खाटवरले मग चांगल्या दुकानातली घ्यायची ती खाटवरली. चांगले खाट आता कुठं राहिले चांगले खाटवली आणि ते एकसारखी असते चल मग चालतं असं. तिकडे तुला सांगतो गेला गेला गेला. गेला गेला
नंबर नळा